आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये सेन्सिबल क्रिकेट पहिल्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर चांगली साथ दिली होती आणि त्यांच्या समेत आपण जर पाहिलं तर प्रथमेश ठाकरे या स्पर्धेमध्ये एकमेव अर्धशतक झालंय आणि देश अर्धशतक प्रथमेश ठाकरेच्या नावावर आहे. 54 धावांची एक नाबाद आणि झंझावात खेळी करत असताना आपल्या टीमला आणि या स्पर्धेचा उच्चांक देखील गाठला होता. 81 धावांचं टार्गेट उभं केलं होतं. 4 ओव्हरचा सामना आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे आणि गोलंदाजीची भूमिका बजावण्यासाठी वेदांत येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये डावखुरा गोलंदाज आहे. सिल्वर स्टार टीम त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर कुणकाई शितलाई विक्रोलियन स्ट्रायकर्स हा संघ देखील खेळताना दिसतोय. सिल्वर स्टार्स भिवंडी मागच्या मॅच मध्ये काय परफॉर्मन्स. भावेश पवार 4 बॉल मध्ये 4 षटकार लगवलेत आणि त्या मॅचचा अगदी कायापालट पाहायला मिळाला. टीम अडचण्यामध्ये होती सिल्वर स्टार टीम आणि त्या टीमला देखील बाहेर काढण्याचं काम केलं गेलं आणि चांगला परफॉर्मन्स राहिला. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपल्या नावी केला. मॅचला होती सुरुवात. अंपायर रेडी राहिलेत. दोन्ही अंपायर शशी साटम सर असतील किंवा स्क्वेअर लीग अंपायर अगदी गुरुनाथ पाटील सर असतील. थर्ड अंपायरच्या भूमिकेत नासिर शेख सर असतील. यांचं देखील सरसे स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वेदांत येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये सेकंडवर सुमित ढेकळे आपल्याला पाहायला मिळतील. आमचे मित्र विकी पिंपरे याने देखील या स्पर्धेसाठी आमच्या कॉमेंटरी बॉक्ससाठी शुभेच्छा दिल्यात. उद्योजक आहेत, युवा उद्योजक विकी पिंपरे, आपलं देखील सरसे स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल अकुटप्प्याचा अगदी मस्तकावर दस्तक देऊन चेंडू फरार होते. अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. अंपायरशी सल्ला मसलत करत असताना सुमित ढेकळे आपल्याला पाहायला मिळतील. काय घडलं नेमकं या बॉलवर. दोन्ही अंपायर एकत्र येत असताना पहिल्याच बॉलवर थोडीशी चर्चा केली जाते. पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने बॉल साइड अँगलने हा पुन्हा एकदा रिप्ले पाहिला जाईल. आणि नो बॉलचा इशारा करण्यात आलाय. फ्री हिटचा इशारा देखील करत असताना फ्री हिटचा संधी देखील असेल. सुमित ढेकळे स्टॅकेंडवर पाहायला मिळते. फ्री हिटच्या बॉलवर पुलचा फटका. सुमित ढेकळेने मारलाय पुल. बॉल झालाय गोल. लाजबाब स्ट्रोक. चेंडू सीमा षटकार. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. सुमित ढेकळे यासाठी जाणला जातोय. बॅकफूट पंच पाहायला मिळतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषी पलीकडे सुमित ढेकळेचा धमाका. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. पहिला बॉल नो बॉल. फ्री हिटच्या बॉलवर षटकार आलाय. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. ऑफ चॉप केलाय. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्यात असताना मात्र कुठेतरी फिल्डर स्किट झालाय. 2 धावा मिळतील. पहिला बॉल नो बॉलचा इशारा करण्यात आला. दुसऱ्या फ्री हिटच्या बॉलवर षटकार आला. दुसऱ्या बॉलवर 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. पहिल्या बॉल पासून आक्रमण केलं जात आहे. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. नो बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. मागच्या 2 बॉलवर 2 चुका केला वेदांतने. टिंबिवली गावचा सितारा वेदांत पाटील. फटका चांगलाय. बॉल होता स्लॉट मध्ये. पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाहुबली सुमित ढेकळेच्या बॅट मधून येतोय या मॅचचा दुसरा मॅक्सिमम चेंडू सीमारेषा पार षटकार. बॉल अगदी स्लॉट मध्ये होता आणि अशी गोलंदाजी तुम्ही सुमित ढेकळे समोर करू शकणार नाही. त्याचा भूदंड भरावा लागेल. काय स्ट्रोक लगवला. सुपर टायमिंग पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय. 16 ऑन अ स्कोर बोर्ड.
यदि बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते, सिंगल मिळते. सिंगल टीमची धावसंख्या पुढे जात असताना विक्की पिंपरे जे युवा उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून आमच्या तिन्ही कॉमेंटेटरसाठी 1,000चं पारितोषिक आलंय. थँक्यू व्हेरी मच विक्की पिंपरे, आपला देखील मनपूर्वक आभार आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 17 धावा अगदी धावफलकावर लागले सुमित ढेकळे, ज्याने मागच्या मॅच मध्ये साथ दिली होती प्रथमेश ठाकरेला, आणि आता मात्र लीड करत असताना चांगली बॅटिंग. फुल टॉस बॉल, ज्युसी फुल टॉस वर आय एम द बॉस सांगणारा प्रथमेश ठाकरेच्या बॅट मधून येतोय हा पहिला धमाका. चेंडू सीमारेषा पार, षटकार. खराब गोलंदाजी या ओव्हर मध्ये, लाईन अँड लेंथ मध्ये बिघाड आला आणि लोअर फुल टॉसला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रथमेश ठाकरे आज रंगात आहे, ढंगात आहे, चांगला रिदम मध्ये आहे. काय स्ट्रोक लगवलाय, पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. पावसाळी क्रिकेट ते देखील डे नाईट फॉर्मॅट मध्ये हे करू शकतं फक्त राकेश प्रतिष्ठान गोठिवली आणि संदीप नाईक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून भाई चषक ही स्पर्धा. इथे देखील बॅटची एज फ्लाय स्लिप मध्ये चेंडू फ्लाय होतोय आणि सिंगल मात्र मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा. वाटा स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये 24 धावा आल्यात. चांगल्या पोझिशन मध्ये सध्याच्या घडीला 24 धावा बिनगडी बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. एक्सपेन्सिव्ह ओव्हर हे षटक अगदी 24 धावा आल्यात. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 6 बॉलचा सामना केला सुमित ढेकळेने, 15 धावांचं योगदान दिलं. 2 बॉलचा सामना केला प्रथमेश ठाकरेने, 1 षटकार लगवला, 7 धावांचं योगदान त्याने देखील दिलं. 24 धावा बिनगडी बादाचा फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल. ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येत असताना किरण पाटील. पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली किरण पाटीलने. प्लॅन मिस, चांगला बॉल पाहायला मिळते, पडल्यानंतर खाली राहिला आहे. सुमितने देखील तेच म्हटलं होतं की बॉल अगदी सबमरीन पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होती. पहिल्या ओव्हर मध्ये दमदार सुरुवात केली आहे. बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने भावेश पवार आपल्याला पाहायला मिळतील विकेट किपरच्या भूमिकेत सिल्वर स्टार टीम कडून. अकोटप्प्याचा बॉल, हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली, त्याच्या मस्तकावर दस्तक देत असताना सुमित ढेकळेचा आणखी एक प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. सुपर्ब स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक. आक्रमण केलं जात आहे, अटॅक केला जातोय सुमित ढेकळेच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या पुढे जात असताना आक्रमण हे बचावाचं तंत्र आहे. या तंत्राचा, या मंत्राचा वापर करून केलेली फलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा करण्यात आलाय. सध्याची स्थिती जर पाहिली तर दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 31 धावा थर्ड अंपायर साठी रेफर केलाय. व्हाईट बॉल, अगदी या बॉल अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलंय बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आणि ते आता पडताळणी करत असताना थर्ड अंपायर नासिर शेख आपल्याला पाहायला मिळतील. बघा पुन्हा एकदा पाहिलं जाईल. थर्ड अंपायर अगदी त्याची पडताळणी करत असताना व्हाईट बॉल इशारा करण्यात आलाय.
साइड अँगलने बॉल चेक केला जाईल आणि हा बॉल आतमध्ये आहे, म्हणजेच व्हाईट बॉल तर आहेच आणि या बॉलवर मात्र व्हाईट बॉलचा इशारा देण्यात आला. हा बॉल लाईनच्या आतमध्ये आहे, त्यामुळेच अंपायरचा डिसिजन देण्यात आलाय. पण हा बॉल व्हाईट बॉल आहे, हा देखील निर्णय देण्यात आलाय. हाईटचा व्हाईट बॉल आहे जो केला होता आणि साइड लाईनचा तो विचार करता तर लाईन मध्ये बॉल आहे, त्यामुळेच व्हाईट बॉल घोषित केला जातोय. टीमची धावसंख्या पुढे जात असताना पुन्हा एकदा पाहिलं जाईल रिप्ले मध्ये कशा पद्धतीने बॉल पिचिंग करण्यात आली. अगदी सुमित ढेकळे यांच्या डोक्यावरून चेंडू फरार झाला होता. इथे चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं गेलंय. कमबॅक केलं किरण पाटीलने, कमबॅक करावा लागेल. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर व्हाईट बॉल आणि पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉलची सांगता होतीये. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, त्या खाली अगदी स्वतः गोलंदाज आणि विकेटचं होईल पतन. सुमित ढेकळेला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय टीम शितलाई कुणकाई विटावा स्ट्रायकर्स विक्रोलिन्स टीमला. पहिला गडी बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिलं जाईल कशा पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत असताना सुमित ढेकळे टॉप पेज लागला होता आणि चेंडू हवेत होता. खूप चांगला झेल स्वतः किरण पाटीलने घेतलाय, फॉलो थ्रू मध्ये झेल पकडलाय. टॉप पेज पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने टॉप पेज लागला होता. सुरुवात चांगली करून दिली होती सुमित ढेकळेने. बाहुबली हे नाव अगदी म्हटलं जातं. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सर्वाधिक चतुर कॅप्टन म्हणून ओळखला जातो. आमचे विशाल पाटील लारा यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि विकी पिंपरे यांचा देखील आभार मानतो. आमच्या तिन्ही कॉमेंटेटर साठी 1,000चं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. थँक्यू व्हेरी मच विकी पिंपरे आणि थँक्यू व्हेरी मच विशाल पाटील, आपलं मनपूर्वक आभार आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 31 वर 1 गडी बाद. सुमित ढेकळे परतल्यानंतर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. चला विक्रोलियन्स न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय बॅटिंग साठी. पुन्हा एकदा टॉप एज लागलाय, चेंडू जातोय बिहाइंड विकेट कीपर, सिंगल मिळते. आपलं खातं उघडलं गेलंय. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 32 धावा धाव फलकावर लागलीत. तर अजित फलंदाजीसाठी आलाय. 1 गडी बाद, 32 धावा धाव फलकावर लागली. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. किरण पाटीलने कमाल केली, चांगली गोलंदाजी केली. एक षटकार जरूर लागला, पण एक विशेष म्हणजेच एक मोठा अडथळा सुमित ढेकळेला बाद करण्यामध्ये तो यशस्वी झालाय. सेमीफायनलचा सामना जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये पोहोचेल, त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. यावेळेस देखील कुटपाचा बॉल पाहायला मिळते. अंपायर आमच्या दिशेने वळलेत. नो बॉलचा इशारा करण्यात आलाय. 1 फॉर दी ओव्हरची ताकीद ऑलरेडी देण्यात आली होती आणि पुन्हा एकदा बाउन्सर हाताळला, त्यामुळेच दंडित केलं गेलं आणि फ्री हिटचा इशारा देखील. नो बॉल. संधी असेल अजित. हा बॅटर स्टॅकेंडवर पाहायला मिळते. खोलबा टपाचा चेंडू खोदून काढलाय. ऑन ट्राय केला जातोय. अगदी गवताला घासत पुसत चेंडू जाईल तोपर्यंत सिंगल मिळते आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावा मिळतील. षटक क्रमांक इथे दुसरं संपलं गेले. 2 षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या तब्बल 24 धावा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये किरण पाटीलने
11 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद केल्यात. बॅटिंग करत असताना कुणकाई शीतलाई विक्रुलियन्स स्ट्रायकर्स हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सेमीफायनलचा सामना तुम्ही पाहताय. सिल्वर स्टार भिवंडी हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. सेमीफायनलचा सामना 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. भाई चषक ही स्पर्धा आज चर्चेत आली आहे, कारण की डे नाईट फॉर्मॅटमध्ये फार कमी वेळा आपण रबर बॉल क्रीडा स्पर्धा पाहतो आणि ते करण्याचं काम केलंय निलेश पाटील आणि टीमने. स्वप्नील नाईक, लालू यांचा देखील तितकाच विशेष सहकार्य राहिलं या स्पर्धेसाठी. राकेश प्रतिष्ठान गोठिवली, संदीप नाईक प्रतिष्ठान या दोन्ही मंडळाच्या माध्यमातून भरपूर मेहनत घेण्यात आली. 8 व्यावसायिक खुल्या गटातील संघ आपल्याला पाहायला मिळाले. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना 35 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हिमांशू पाटील आलाय. अलीमघर एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजाची देखील चर्चा सातत्याने केली जाते. अनेक स्पर्धा गाजवल्या त्या गोलंदाजाने. वेगवान चेंडू आहे, बॅटची इनर एज, बिहाइंड विकेट कीपर चेंडू जाईल, सिंगल मिळते. प्रथमेश ठाकरे या मॅच मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पहिल्या मॅच मध्ये 54 धावा केल्या होत्या. काय अफलातून खेळ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आणि या स्पर्धेचं एकमेव अर्धशतक आहे ते एकमेव अर्धशतक प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून आलाय. वारेत गाव या गावाला बिलॉंग करतोय. नवी मुंबई प्रीमियर लीगचं सीझन गाजवलं होतं. मॅन ऑफ द सिरीजचा किताब आपल्या नावी केला होता आणि भाई चषक या स्पर्धेमध्ये देखील आपल्या बॅटिंगची दमखम दाखवतोय. गोलंदाजी करत असताना हिमांशू पाटील आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर डॉट बॉल येतोय. 4 ओव्हरचा सामना आहे, त्यामुळे धावा कराव्या लागतील. आज 81 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त वेग देण्याचा प्रयत्न केला होता हिमांशू पाटीलने. लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. आज खूप चांगली फिल्डिंग आणि बॅटिंग देखील पाहायला मिळाली. काल अनिकेत सानप यांचा एक अप्रतिम स्पेल पाहायला मिळाला. ट्विशा 11 टायगर टीम कडून खेळत असताना केतन म्हात्रे, फरदीन काझी हे देखील फायनलच्या मॅच मध्ये खेळताना दिसतील. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येईल का आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न अपयशी होतोय. धावचीची संधी आणि अशा तऱ्हेने फलंदाजाला परतावा लागेल. प्रथमेश ठाकरे अगदी धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. दुसरा धक्का लागतोय टीमला. फलंदाज प्रथमेश ठाकरे बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का लागतोय. प्रथमेश ठाकरे दुसरी धाव घेत असताना कुठेतरी अगदी रनआउटच्या पद्धतीने बाद झाला. स्वतःवर नाराज होतोय. स्क्रीनवर पाहू शकता. चॅम्पियन असं लिहिलंय. चॅम्पियन खेळाडू आहे. भरपूर कमी कालावधीमध्ये आपल्या नावाचा ठसा ज्याने उमटवलाय. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. अगदी कव्हर रिजन मध्ये एरियल रूटने चेंडू गेला होता. झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र खूप चांगला बॅकअप पाहायला मिळाला आणि तितकंच चांगलं कलेक्शन भावेश पवारचं. विकेटचं पतन होते. त्यांना माहिती आहे ही इम्पॉर्टंट विकेट आहे. हा खेळाडू जास्त वेळ खेळपट्टीवर राहिला तर धावांचा वेग वाढेल. त्यामुळेच हा गडी बाद करणं गरजेचं होतं आणि धावचीच्या स्वरूपात प्रथमेश ठाकरे बाद झालाय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 38-38 या आकड्यावर. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. तर भार्गव पाटील फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झाला. 1 बॉल 6 धावांची आवश्यकता असताना त्याच्या बॅटमधून षटकार आला होता. तो गोल्डन षटकार लगवला होता भार्गव पाटीलने. या मॅच मध्ये आपल्या टीमला धावांची गरज आहे. फायनल मध्ये जाण्याची संधी आहे. त्यामुळेच त्या संधीचं सोनं करावं लागेल आणि जास्तीत जास्त धावा उभारावं लागेल. भार्गव पाटील शेवटच्या 9 बॉल मध्ये पहिला बॉल डाऊन द लेग साइड आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 39 आकड्यावर हिमांशू पाटील. मागच्या 2 ओव्हर मध्ये जर पाहिलं तर किरण पाटीलचं ते षटक, त्या षटकामध्ये देखील चांगलं कमबॅक केलं, वापसी केली. हिमांशू पाटीलचं ह्या षटकामध्ये देखील चांगली कमबॅक करत असताना पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात.
ऑन द राईज फटका खेळ आहे. मिड विकेट रिझन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये केलं जात आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. चाणाक्ष राहावं लागतं फिल्डिंग करत असताना, खास करून डे नाईट फॉर्मॅट मध्ये, नाईटच्या स्पर्धेमध्ये बॉलवर कडवी नजर ठेवणं तुमची गरजेचं आहे. अकोटापाचा बॉल अपील केली होती, विकेटचं होईल पतन. आणखीन एक विकेटचं पतन. अजितला परतावा लागेल. तिसरा धक्का लागतोय. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 40च्या आकड्यावर. 40 धावा दाखल करावं लागली. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिलं तर सध्याच्या स्थितीवर 57 दाखवतोय. 57 धावा झाल्या तर नक्कीच मॅच मध्ये अगदी चुरस निर्माण होईल. दोन्ही संघ आहेत, त्या दोन्ही संघाला फायनल मध्ये जायचं आहे. एका बाजूला सिल्वर स्टार्स भिवंडी, दुसऱ्या बाजूला शितलाई कुणकाई विटावा विक्रोलियन स्ट्रायकर्स हा संघ देखील पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय आकाश झा. ऍज अ कॅप्टन म्हणून हा खेळाडू देखील टॉस साठी आला होता. मुलुंड परिसरातील खेळाडू आहे. आर के मुलुंड या टीम कडून खेळत असताना भरपूर चांगलं योगदान त्याचं राहतं. नवी मुंबईमध्ये खेळत असताना बेलापूरच्या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅच मध्ये काय बॅटिंग गेली होती. आर के मुलुंड या टीम मध्ये ग्रामीण संघामध्ये देखील तो खेळतो आणि खुल्या गटातील अगदी स्पर्धेमध्ये देखील आकाश झहाचा परफॉर्मन्स म्हणजे सातत्याने पाहिलाय. एक टेक्निकल खेळाडू मानला जातोय. अनेक पोझिशन मध्ये हा खेळाडू पाहायला मिळतो. पण सध्याच्या घडीला हिमांशु पाटीलने कमबॅक केलंय. अलिमगड एक्सप्रेस. टप्प्याचा बॉल फेकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाश झहाच्या बॅट मधून येतोय. आकाशाला गवस निघालणारा हा क्रॅकिंग षटकार. 3 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 46, लॉस ऑफ 3 विकेट्स. 46 धावा 3 गडी बाद. षटक क्रमांक 30 संपला गेलाय. सिल्वर स्टार टीमला देखील या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. भावेश पवार शेवटच्या ओव्हर मध्ये कशा पद्धतीने आता गोलंदाजीची धुरा सांभाळेल आणि कुठला गोलंदाज वापरला जाईल याकडे लक्ष असेल. कोणकाही शितलाई विक्रोलियन स्ट्रायकर्स हा संघ खेळतोय. भाई चषक 2026 गोठिलीच्या भूमीवर. न्यू इर्तीचं मैदान आज तुडुंब भरलंय. त्याचं कारण आहे या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम रजनी. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचली आहे, कारण की अनेक तारे सितारे आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. नवी मुंबईचे भाई गॉडफादर, ऐरोली विधानसभा प्रथम आमदार संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांचा वाढदिवस 4 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला आणि त्याच अनुषंगाने आज या स्पर्धेचं देखील आयोजन पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हर मध्ये भावेश पवार मागच्या मॅचचा हिरो. बॅटिंग मध्ये 4 बॉल मध्ये 4 षटकार लगवले होते. आता गोलंदाजी मध्ये एक चांगलं स्पेल हाताळावं लागेल. स्ट्राईक एंडवर भार्गव पाटील, आकाश झा पाहायला मिळतील. भार्गव पाटील कडे देखील क्षमता आहे. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. पहिला साकोटप्पाचा बॉल आहे, अगदी हुक केलाय. चेडू जाते गोशांकी क्षेत्रामध्ये. ही खासियत आहे भावेश पवारची. शांत स्वभावाचा आहे, जास्त काही बोलत नाही, पण आपला परफॉर्मन्स नेहमीच बोलत असतो. मागच्या मॅच मध्ये देखील तेच पाहायला मिळालं. षटकार लगवल्यानंतर कुठलाही सेलिब्रेशन नाही, कुठलाही एग्रेशन नाही. फटका हवेत आहे. फटका फसलाय. चेडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली. कॅच पकडली जाते. भार्गव पाटीलला परतावा लागेल. विकेटचं होते पतन. भावेश पवारने कमबॅक केलंय. दुसऱ्याच बॉलवर भार्गव पाटीलला परतावलंय आणि चौथा धक्का देखील लागतोय. 47 वर 4 गडी बाद. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा करावा लागतील. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी ओमकार देसाई आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबई क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून ज्याला ओळखलं जातं. याच नवी मुंबईपासून क्रिकेटची सुरुवात केली. कुशल 11 सारसोळे टीमसाठी त्याने क्रिकेट खेळलं. आज गुरुनाथ पाटील हे देखील आपल्याला पाहायला मिळते. त्याने देखील त्याच संघाकडून क्रिकेटची सुरुवात केली आणि आज जर पाहिलं तर कुर्ला परिसरामध्ये अगदी येत असताना गेली अनेक वर्ष आपल्या बॅटिंगच्या जोरावर, आपल्या खेळीच्या जोरावर सामने जिंकून दिलेत.
ओमकार देसाई वर्सेस भावेश पवार. पहिलाच बॉल बॅकफुटला येऊन दिशा दिली. एलिव्हेशन नाहीये, विकेटचं पतन होईल. पहिलाच बॉलचा सामना करत असताना ओमकार देसाई परतलाय. विकेटचं होते पतन. 5वा गडी आणि 5वा धक्का लागतोय कोणकाई शितलाई विक्रोलियन्स स्ट्रायकर्स टीमला. ओमकार देसाई परतलाय. भावेश पवार काय ओव्हर, काय अप्रतिम षटक हाताळतोय. ह्या ओव्हरच्या जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर विकेट. या स्पर्धेमध्ये अजूनही हॅट्रिक झाली नाही, त्यामुळेच आज अर्धशतक पाहिलं तर हॅट्रिक होईल का. चला सामना थोडासा स्पीडअप करा. लगेचच बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल करा. ओमकार देसाई पुन्हा एकदा पाहिलं जाईल. अगदी पुल करण्याचा प्रयत्न करत असताना हवा तसा स्ट्रोक मिडल झाला नाही, एलिव्हेशन मिळाला नाही आणि मिड विकेट रिजन मध्ये अगदी सोपा झेल. ओमकार देसाई आपल्या बॅट कडे पाहत असताना शून्यावर परतलाय. लगातारचे 2 बॉलवर 2 धक्के देत असताना भावेश पवार. पहिल्या मॅच मध्ये भावेश पवार नव्हता, अगदी पराभूत झाला होता संघ. त्यानंतर अगदी दुसऱ्या मॅच मध्ये विजय झाला आणि तिसऱ्या मॅच मध्ये भावेश पवार जसा आला तसा मात्र 4 बॉलमध्ये 4 षटकार लगवले. गोलंदाजीमध्ये देखील योगदान दिलं. त्यामुळेच हा खेळाडू तितकाच स्पेशल आहे. अनेक फॅन्स आहेत, अनेक अगदी चाहते आहेत. ज्या 20 भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये खेळत होत्या त्या 20 अनेक चाहत्यांची गर्दी अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय ओम पांडे. गोलंदाजी करताना दिसला ओम पांडे. आता फलंदाजीसाठी आलाय. फटका चांगला आहे, ताणून मारलाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्स वरून चेंडू होते फरार. ओम पांडेच्या बॅट मधून आलाय हा पहिला षटकार. 6 धावा. हा कुटप्याचा बॉल होता. काय स्ट्रोक लगवलाय. पोझिशन मध्ये होते, अगोदरच ठरवलं होतं की ह्या बॉलवर प्रहार करावा. आडव्या बॅटने खूप चांगला स्ट्रोक. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 53 धावा. या इनिंगचे अजूनही काही बॉल शिल्लक. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ शॉट. ला जवाब स्ट्रोक. भावेश पवार अगेन्स्ट हल्ला बॉल केलाय. नाव आहे ओम पांडे. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार आले होते आणि आता लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट, त्यानंतर 2 बॉलवर 2 षटकार. गेट जवळ जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती करतोय की तुम्ही षटकाराच्या आतमध्ये, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आलात, कृपया तुम्ही मागे सरा किंवा पडद्याच्या पलीकडे या. शेवटचा बॉल आहे हा. बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. अंपायरचा कॉल व्हाईट बॉल. या ही ओव्हर मध्ये धावा येत असताना हे षटक पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 1च धाव खर्च केली होती भावेश पवारने, पण या मागच्या 2 बॉलवर 2 षटकार. ओम पांडे गोलंदाजी मध्ये, बॅटिंग मध्ये देखील योगदान देतोय. येथे देखील बॅटची एज धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना आणि अशा तऱ्हेने फलंदाज बाद होतोय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 60 या आकड्यावर आणि 61 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना टीम शितलाई कुणकाई विटावा विक्रोलियन्स स्ट्रायकर्स टीमने. बघूया या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने सिल्वर स्टार भिवंडी हा संघ करतोय आणि हे सांगण्यासाठी आणि नेक्स्ट इनिंग मध्ये आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ इंडिया. अगदी हरीश पांड्या सर आमच्या सोबत जोडले जातील. ऐकूया त्यांच्याच वाणीतून पुढच्या इनिंगची कहाणी. या स्पर्धेचे आयोजक निलेश पाटील यांना मी विनंती करतो आपण व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांचा सन्मान करावा. सेमीफायनल नंतर ते आपल्यातून रजा घेतील. या मॅचमध्ये त्यांचं समालोचन तुम्ही ऐकाल. त्याचबरोबर स्वप्नील नाईक, लालू शेठ आपण देखील या हरीश पंड्या सरांचा सन्मान आपण इथे करतोय. आयोजकांच्या वतीने आज सन्मान इथे होतोय. या स्पर्धेमध्ये व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांनी खूप चांगलं समालोचन केलं आणि त्याबद्दल स्वप्नील नाईक, लालू शेठ आणि त्याचबरोबर निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. खूप खूप धन्यवाद. आणि आता त्यांचाच आवाज तुम्ही कॉमेंट्री बॉक्समधून ऐकाल. चला नेक्स्ट इनिंग मध्ये हरीश पांड्या सर आमच्या सोबत जोडले जातील. अगदी बाउंड्री ब्रेकरचे आमचे जे प्रोप्रायटर आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक रील्स इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण पाहिल्यात, ते देखील आमच्या सोबत जोडलेत. तर त्यांना मुभा असेल की पडद्याच्या मागे तुम्ही व्हिडिओ काढू शकता, पण कुठलाही प्रेक्षक तिकडे उपस्थित राहणार नाही याची काळजी घ्या.
जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदल आणि ऐकूया हरीश सरांना. आइए अब खेल की शुरुआत करेंगे दोस्तों. थोड़ी समय में फाइनल टीम कौन सी रहेगी हमें पता चलेगा, बट वेलकम ट्विचा 11 टाइगर जिन्होंने कल जगह बनाई फाइनल में. आप सभी का स्वागत है गॉडफादर भाई चषक डे एंड नाइट क्रिकेट टूर्नामेंट, और इसको आप लोगों तक लेकर आ रहे हैं राकेश प्रतिष्ठान गोठिवली और संदीप नाइक प्रतिष्ठान, और आप लोगों तक पहुंचा रहे हैं इसको प्रस्तुत करते हुए हमारे भाई स्वप्निल नाइक और नीलेश जी पाटिल. तो सभी का स्वागत है. आज की रात बड़ी रात है और ट्विचा 11 टाइगर के सामने कौन सी टीम खेलेगी इसका बस कुछ समय में आपको पता चल जाएगा. बहुत जबरदस्त स्कोर, लेकिन पहले ओवर में जो 24 रन बने उसके मुकाबले से अगर मैं देखूं तो शायद ये स्कोर 70-75 के बीच में जा सकता रहा, लेकिन बहुत जबरदस्त फाइट बैक सिल्वर स्टार जिसके लिए जानी जाती है. और सिल्वर स्टार की ओपनिंग जोड़ी इस वक्त मैदान में सूरज केने, और सूरज केने के साथ है भावेश पवार. तो अब यहां पर थोड़ा सा बैटिंग ऑर्डर को चेंज किया गया है. संवेद की जगह पर भावेश पवार, क्योंकि पिछले मुकाबले में 4 गेंदों में उन्होंने 24 रन बनाए थे और वो निर्णायक साबित हुए थे. और पहला ओवर करते हुए प्रथमेश ठाकरे. पहली बॉल थोड़ी सी धीमी और बाहर की जानिब कटी, परफेक्ट लेग कटर. प्रथमेश ठाकरे एक उपयोगी ऑलराउंडर खिलाड़ी है जिसका इकोनॉमी रेट कम रहता है और स्ट्राइक रेट ज्यादा रहता है, लेकिन इस वक्त उनके सामने जो बल्लेबाज है वो भी तगड़ा है. यहां पर एक और बढ़िया गेंद, लेकिन अब वाइड दी जाएगी क्योंकि दायरे के बाहर, और स्कोर आगे बढ़ता हुआ अब स्टार्ट हो गया सिल्वर स्टार भिवंडी के लिए. 1 विदाउट एनी विकेट्स. $60 to win. इरबाज मिस टाइम जरूर हुआ है, लेकिन वहां पर कैच का अटेम्प्ट, और यस दैट्स अ विकेट. तो इनसाइड आउट खेलने गए और वहां पर अपना विकेट दे दिया. आउट ओवर वापस चल दिए सूरज केने, और यहां पर पहला विकेट. हर्ष ने कैच को अंजाम दिया और अब यहां पर नए बैटर के रूप में आगमन होगा. कौन है? प्रतीक पाटिल. थोड़ा सा बैटिंग ऑर्डर को चेंज किया गया है और एक देखने वाली बात रहेगी, विनिंग कॉम्बिनेशन को थोड़ा सा बदला गया है गेम की नजाकत को समझते हुए. प्रथमेश ठाकरे की तारीफ करना चाहूंगा. पहला बॉल डॉट, फिर वाइड, और वाइड ओवल के बाद वाली कमबैक बॉल जहां पर उन्होंने विकेट लिया. जड़ में आती हुई गेंद, परफेक्ट यॉर्कर दागा था वहां पर.
टो क्रशर और लेग बाय। टो क्रशर, सैंड शू क्रशर ऐसे नाम दिए गए हैं, बट वेरी लिथल। और बल्लेबाज के पास बहुत कम समय था उसको फ्लिक करने का। स्कोर अभी भी रुका हुआ है 2, 1 विकेट के नुकसान पर। विकी पिंपरे जी, आपका बहुत बहुत धन्यवाद। कमेंटेटर्स को आप जो एनकरेजमेंट देते हैं उसके लिए बहुत बहुत धन्यवाद, थैंक यू सो मच। तो यहाँ पर अब लौटने की बारी, 2 पे 2 फुटबॉल के गोल लाइन की तरह, बट इससे बाहर आना होगा। प्रतीक पाटिल इनको प्रमोट किया गया। और एक बार फिर से वही सवाल या निशान ये है, नेवर ब्रेक योर विनिंग कॉम्बिनेशन। शायद अब यहाँ पर देखना होगा अगला बल्लेबाज कौन आएगा, बट बहुत अभी तक अच्छा चल रहा था काम, लेकिन बोल्ड कर दिया। और अब आते हुए दीपू माली। 2 फायर ब्रांड बैटर जब क्रीज के ऊपर हो तो क्रिकेट देखने का मजा अलग होता है। गेल और पोलार्ड को कभी साथ में खेलते हुए देखा है? शायद आप देखेंगे। 2 रन 2 विकेट के नुकसान पर। ओमकार देसाई का भी आगमन हुआ है आज। एक हफ्ते के अंदर अंदर 6 बॉल 6 सिक्स का कारनामा जिन्होंने किया। तो यहां पर प्रथमेश ठाकरे के लिए अब ये अगली 2 गेंदें बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि दीपू माली अब वहां पर पहुंचे हैं। दीपू माली भी अपने पिछले मैच के प्रदर्शन को सुधारना चाहेंगे। और यहां पर क्या विकेट है? राहुल जोगड़िया लगभग पहुंच ही गए थे, उनके हाथ से गेंद वहां पर फिसली और दीपू माली ने रन पूरा किया। आसान नहीं होता इतने कीचड़ में दौड़ना, और इसमें कोई रीटेक नहीं होता। अमिताभ बच्चन अग्निपथ में दौड़ा कीचड़ में, लेकिन उसका रीटेक था। यहां रीटेक नहीं होता। यह फर्क है बॉलीवुड और क्रिकेट में। स्कोर 3 for 2। और अब जिसका इंतजार पूरी दुनिया कर रही थी, यस, बारिश पॉवर ऑन स्ट्राइक नाउ, द मोस्ट इंपॉर्टेंट बैटर एट दिस स्टेज। और यहां पर आते ही उन्होंने अपना स्ट्रोक प्ले, देख रहे हैं अंपायर ने इशारा किया है, वी आर स्टिल वेटिंग। तो फैसला रुका हुआ है, टू बी और नॉट टू बी। आशीष अमीन भी बिल्कुल परफेक्ट पोजीशन में थे वहां पर मैच को देखने के लिए। व्हाट अ मैन इज। बंडुप स्ट्राइकर्स, विक्रोली और कुनकाई शीतलाई विठावा, ये 3 टीमों का मिलन है। त्रिवेणी संगम, गंगा जमुना सरस्वती। और अगर कमेंटेटर्स बादाम ना खाए तो ये तीनों नाम एक साथ बोल पाना मुश्किल है। शारजा में ऐसे ही एक बार हुआ था, कुणाल को पता है। थर्ड नंबर के पास अब ये इट्स अ 1 रन, 1 रन है। थैंक यू। खेल शुरू होगा। तो पहले ओवर में प्रथमेश ठाकरे द्वारा कसी हुई गेंदबाजी और लाइन और लेंथ के ऊपर उनका गजब का नियंत्रण रहा। सबसे अच्छी बात यह है कि एक वाइड बॉल था, एक लेग बाय था, वहां पर 2 विकेट्स भी आए और 2 सिंगल्स भी आए। 4 for 2 नए ओवर की शुरुआत होगी। और नए ओवर को करने के लिए अब हाँ, ओम पांडे।
ओम पांडे ने मैच के आखिरी लम्हों में जबरदस्त रंग भर दिए थे, 2 बॉल में 2 6। ओम पांडे, सब कुछ उसके ऊपर डिपेंड करेगा अब हाउ ओम पांडे विल बॉल। 4 ओवर के मैच में ऐसे भी गलतियों के लिए कोई जगह नहीं है। दीपू माली, और ये उनके स्ट्रॉन्ग जोन में बॉल दी गई है और इसके साथ ही लगने वाला है जन्नटेदार 6। हाफ ट्रैकर बॉल और बहुत खूबसूरत अंदाज में उस बॉल को पुल कर दिया था दीपू माली ने। कान में बाली, होठों पे लाली, और मैदान में जब आ जाए तो छा जाता है दीपू माली। और शेर के मुंह एक बार खून लग जाए तो फिर वो शिकार करने से पीछे नहीं हटता। दीपू माली ने पहला 6 लगाया है, ऐलान किया है। बहुत धीमी गेंद थी, हाफ ट्रैकर बॉल, और एक अच्छी ऊंचाई पर थी जहां दीपू माली के लिए उसको खेलना बड़ा आसान रहा। 10 for 2, बड़ा स्ट्रोक है ये। अभी भी 51 रनों की जरूरत है और दूसरा ओवर चलता हुआ। एक अच्छा ओवर चाहिए 15 से 20 रनों का, जहां पे वापसी कर रहे की कोशिश करेगी सिल्वर स्टार। दूसरी ओर जद्दोजहद ओम पांडे के लिए भी रहेगी। राउंड द विकेट है इस बार। दीपू माली ने एक और लाजवाब सिक्सर ठोक डाला। हाफ ट्रैकर बॉल अब दीपू माली को कर नहीं सकते। उंगलियों को रोल किया था, बहुत धीमी गेंद थी, लचर गेंद, और इसके ऊपर बॉलर के सर के ऊपर से जाने वाला आलीशान सिक्सर। ये दीपू माली है। पिछले मुकाबले में 7 बॉल में केवल 1 रन बनाया था, वो तिलमिला उठे थे, अब मौका मिला। आज सुबह जब मैं यहां पर आ रहा था तो मेरे बाजू से एक पानी का टैंकर गुजरा। टैंकर के पीछे लिखा था चिटके तो पटके, और बिल्कुल वही बात यहां पर। बॉल बल्ले पे चिटकी और सीधी मैदान के बाहर। 16 पे 2, 16 for 2। एक स्लिप लगाई गई है। ओमकार देसाई विकेट कीपर है। फुल टॉस बॉल, बेस बॉल हिट और चाबुक शॉट। खौफ भावेश पवार का रन बनाता हुआ दीपू माली। इमली का बूटा, बेरी का पेड़, इमली खट्टी मीठे बेर, इस मैदान के हम 2 शेर, दीपू माली एंड भावेश पवार। गलत गेंदबाजी रही है यहां पर ओम पांडे की। आप फुल टॉस बॉल, शॉर्ट पिच बॉल नहीं कर सकते। शॉर्ट पिच बॉल, फुल टॉस बॉल, नो बॉल, वाइड बॉल, ये सारे दुश्मन है आपके। सामने वाली टीम के कॉन्फिडेंस को बढ़ाने वाली गेंदबाजी आप कर नहीं सकते। गो फॉर इट। ओम पांडे का अच्छे खिलाड़ी है, 2 6 उन्होंने लगाए थे, लेकिन गणित की यही भाषा है। मैच है इसमें कि एक टीम फाइनल में पहुंचने वाली है। प्लीज कोऑपरेट कीजिए, थोड़ा लक्ष्य दे आप मित्रांनो। 22 for 2। इस बार बेहतर बॉल थी, यही कॉन्फिडेंस देना है बॉलर को। एक और बेहतर बॉल, 2 अच्छी गेंदें ओम पांडे, और यही क्रिकेट है। जो मार खाएगा वो माल भी खाएगा, और जो माल खाएगा वो मार भी खाएगा। दैट्स क्रिकेट। क्रिकेट इज अ ग्रेट लेवलर। दुनिया का कोई ऐसा बैटर नहीं है जो आउट नहीं हो सकता, और दुनिया का कोई ऐसा बॉलर नहीं है
जिसको सिक्सर नहीं लग सकता। ये कड़वा सच जिस दिन प्लेयर ने समझ लिया, बड़ा बन गया। इस बार एक और बढ़िया गेंद, ओम पांडे। पहली 3 गेंदें सिल्वर स्टार की, आखिरी 3 गेंदें हमारी। और ये पहली 3 गेंदें बताई जा रही है, पुल करते हुए सिक्सर लगा दिया और फिर बहुत बढ़िया स्ट्रेट 6, और तीसरा 6 तो बहुत ही लाजवाब था, फुल टॉस बॉल पर दीपू माली। लेकिन 3 6 खाने के बाद 3 डॉट बॉल करने के लिए जिंदा दिली चाहिए, और क्रिकेट हो या जिंदगी, ये जिंदा दिली का नाम है। मुर्दा दिल क्या खाक जीते हैं, जिंदा दिल बनो। 2 ओवर 22 रन 2 विकेट, पावर ऑफ 2। अब यहां पर देखें तो अब 12 गेंदों का खेल शेष है और 12 गेंदों में रन चाहिए। ये डॉट बॉल्स दिखाए जा रहे हैं, बहुत अच्छा हाइलाइट्स का पैकेज। अब 12 गेंदें बची और 12 गेंदों में मैच जीतने के लिए रन चाहिए 39। 12 चेंडू 39 धावा, 4 6 लगाने हैं 12 बॉल में, उसके लिए कमजोर गेंदें चाहिए। मौका भी है, दस्तूर भी है, बल्लेबाज गर्म भी हो चुके हैं। बारिश पर 1 बॉल 1 खेल रहे, लेकिन पिछले मुकाबले में जो उनकी बल्लेबाजी रही थी वो आत्मविश्वास वो पहन कर चले हैं। दूसरी ओर दीपू माली, इनको मौका मिल चुका है, 7 गेंदों में 19 रन उन्होंने बनाए हैं। और अब नए ओवर को लेकर आशीष भाई, अरे आकाश सर, राहुल पाटिल। अब ये ओवर बहुत निर्णायक है, क्योंकि ये वो ओवर है जहां पे इक्वेशन को अच्छा करने का मौका सिल्वर स्टार भिवंडी ढूंढेगी। 6 बॉल 15, 6 बॉल 19 का भी इक्वेशन आ जाता है, जैसा हमने देखा भार्गव ने। स्ट्रोक अच्छा है, लेकिन बॉल ग्राउंड के अंदर। 11 बॉल्स एंड 39 टू विन। 11 चेंडू 39 धावा, स्कोर 22 for 2। एक और बढ़िया गेंद, राहुल पाटिल। लेग बाय का ये सिंगल है, रादर डिक्लेयर्ड रन है। अच्छी बात यह है कि राहुल पाटिल ऐसा कोई बड़ा स्ट्रोक खेलने का मौका दे नहीं रहे पहली 2 गेंदों में। 23 for 2, लेकिन एक अंडर करंट चल रहा है, क्या विस्फोट होगा? एक और लाजवाब गेंद राहुल पाटिल की, और यहां पर आउट। तो रनआउट के रूप में आता हुआ विकेट। और दीपू माली थोड़ा सा मायूस है, क्योंकि ये वो तरीका नहीं है जिससे वो पार्टनरशिप टूटती हुई देखना चाहते थे। बारिश की बूंदें अब बढ़ चुकी है, तेज बारिश अपने आगोश में यहां पर पूरे मैदान को खुशबू देती हुई। मिट्टी की खुशबू का एक अलग मजा है दोस्तों। और पैर के ऊपर आती हुई गेंद, और बहुत अच्छी शुरुआत इस ओवर की रही है। नए बैटर के रूप में अब किसे भेजा जाएगा? संवेद। सो आखिरकार संवेद का आना तय था। दोनों लेफ्टी बैटर इस वक्त क्रीज पर है, जो एडवांटेज रहेगा सिल्वर स्टार के लिए। आते ही वहां पर खिला राहुल जोगड़िया, गेंद को रोक नहीं पाएंगे, और ये 4 रन, शानदार चौका। संवेद स्ट्रोक खेलने के बाद अपना बॉडी बैलेंस बराबर नहीं रख पाए थे। चलती हुई बारिश में शरीर के संतुलन को संभाल कर रखना मुश्किल, लेकिन फुल टॉस बॉल। शीतलाई, कुनकाई, विटावा, भांडू स्ट्राइकर्स, विक्रोलियंस टीम को ये याद रखना है उन्होंने क्या कितने फुल टॉस किए आज। जब जब बॉल फुल टॉस आई है बाहर गई है। 27 पे 3, 34 और चाहिए। पैर के ऊपर एंड यस गॉन। संवेद को भी जाना पड़ेगा। राहुल पाटिल
मराठी में हम कहते हैं ना, ज्याला लागली विजयाची चाहूल, तो है राहुल। और अब यहां पर 27 फॉर 4। अभी भी बहुत स्ट्रांग बैटिंग ऑर्डर सिल्वर स्टार भिवंडी के पास है, लेकिन जो पारी की शुरुआत में हमारी एक बात हुई कि क्या विनिंग कॉम्बिनेशन को बदलना लाजमी था। भावेश पवार का आना इसलिए भी जरूरी था क्योंकि बड़ा स्कोर है, बट देन इस वक्त अब टीम के तारणहार भावेश पवार ही बन सकते हैं। सनी पाटिल और भावेश पवार। 27 फॉर 4, तीसरा ओवर अब अपने अंतिम पड़ाव पर है। राहुल पाटिल ने एक लाजवाब ओवर किया है, केवल 4 रन दिए हैं इस ओवर में। 5, एक लेग बाय का भी, लेकिन ओवरऑल अगर देखें 27 फॉर 4, वेरी गुड ओवर सो फार। और अब क्या यहां पर कैच होगा? तो डॉट बॉल। अब 6 गेंदों में 34 रन चाहिए। पिछले 2-4 दिनों में 6 बॉल में 31 शिरूर में हमने देखे राहुल नाम के बैटर से, और क्या बैटिंग उन्होंने की थी। ये हो सकता है 6 बॉल और 34 रन। लेकिन क्रिकेट के कुछ सुलगते हुए सवाल ऐसे भी है कि क्या आखिरी ओवर हमेशा आपके बेस्ट बॉलर है उसने डालनी चाहिए या एक्सपेरिमेंटेशन करना चाहिए? और ये सवाल का जवाब हमें मिल जाएगा इस ओवर में, जब आखिरी ओवर को अंजाम करने के लिए आ रहे हैं हर्ष, और हर्ष के सामने बैठ रहे भावेश पवार। एक रन घोषित, स्कोर 28 फॉर 4। 5 गेंदे 33 रन सिल्वर स्टार भिवंडी को चाहिए। राइजिंग डिलीवरी, व्हाट अ बॉल। हर्ष द्वारा एक हार्श ट्रीटमेंट। (28 फॉर 4), 4 बॉल 33। वाइड बॉल, 4 बॉल 32। शीतलाई कुनकाई विटावा भांडुप स्ट्राइकर्स विक्रोलियंस, सबसे लंबा नाम इस टूर्नामेंट का। और भावेश पवार ने आखिरकार वो 6 जरूर लगाया, देरी से आया लेकिन आया जरूर है, ये अच्छी बात है। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचेगा 35 पर। तो यहां पर अब भावेश पवार ये भी आउट होकर वापस लौटते हुए एक और बड़ा विकेट। और शीतलाई कुनकाई विटावा टीम की जो बॉलिंग है, प्रथमेश ठाकरे ने इसकी शुरुआत की, और फिर हमने देखा जिस तरह से बॉलिंग का आज प्रदर्शन रहा। ओम पांडे पहले 3 6 खाने के बाद जिंदा दिली जिगर वाले 3 डॉट बॉल उन्होंने की, और वहीं पर मैच पलटा। उसके बाद बारी आई वहां पर राहुल की, जिन्होंने मैच को लगभग सेव किया। और अब हर्ष की बारी है, विजय की मोहर लगाकर बड़ी शान के साथ, शान और शौकत के साथ फाइनल में अपनी टीम को प्रवेश कराएं। 35 फॉर 5, 2 बॉल 26। यहां पर हिमांशु पाटिल ने आते ही एक छक्का जड़ दिया है, तो स्कोर आगे बढ़ता हुआ 41 फॉर 5। लास्ट बॉल ऑफ द सेमीफाइनल। ट्विचा 11 टाइगर के सामने शीतलाई कुनकाई विटावा भांडुप स्ट्राइकर्स विक्रोलियंस, ये टीम फाइनल खेलेगी। बट ब्रेवो सिल्वर स्टार भिवंडी, बहुत ज़बरदस्त उनके द्वारा ये टूर्नामेंट खेला गया, और आखिरकार यहाँ पर मैच को जीतकर फाइनल में प्रवेश किया। 18 रन से ये जीत मुबारक हो। तेज बहती हुई बारिश, और बारिश में आते हुए
ये प्रदर्शन की सराहना करें उतनी कम है। मैच समरी आपके सामने आएगी। सुमित ढेकले 10 बॉल 21, ओम पांडे 3 बॉल 12, प्रथमेश 5 बॉल 9, आकाश 1 बॉल 6 नॉट आउट, भावेश 1 ओवर 14 रन 2 विकेट, किरण 1 ओवर